अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपाची हॅट्रिक, काँग्रेसला एकही मत नाही। अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। प्रवीण पोटे यांना 390 मते मिळाली असून त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक साधली आहे। तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली। विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांना एकही मत मिळालं नाही। त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात थेट लढत झाली होती। मात्र प्रचारादरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले होते। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी उमेदवार हर्षदीप देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत ते मॅनेज झाल्याचा दावा केला होता। त्यानंतर हर्षदीप देशमुख हे नागपूर येथे उपचार घेत असल्याची माहिती देखील समोर आली होती। दरम्यान काँग्रेसनं निवडणुकीत प्रभावी लढत दिली नसल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपनं प्रवीण पोटे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता। निकालानंतर तो विश्वास खरा ठरला। प्रवीण पोटे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला। राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा काँग्रेसच्या मतांची होतीये। जिल्ह्यात काँग्रेसशी संबंधित मोठ्या प्रमाणात मतदार असताना देखील पक्षाच्या उमेदवाराला एकही मत मिळालं नाही। त्यामुळे काँग्रेसच्या मतदारांनी क्रॉस वोटिंग करून भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय स्तरावर सध्या सुरू आहे। काही विरोधी नेत्यांनी तर या निकालानंतर अमरावती जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचा आरोप केला। मात्र काँग्रेसकडून अद्याप या निकालावर अधिकृत भूमिका स्पष्ट झाली नाही। दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येतोय। या निकालामुळे अमरावतीच्या राजकारणात आगामी काळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून काँग्रेस समोर संघटनात्मक अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आता उभं राहिलंय। विषय असा आहे की हे तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही। हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे। ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे। याच्यामध्ये मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, या लोकांनी विचार केला पाहिजे की असं का केलं की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला। ऍक्च्युअली हे चुकीचं काम झालेलं आहे। म्हणजे जे पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।